रिंगणातली माती. रिंगणाचीच माती आहे का? रिंगणातली माती, कुठला अवजार नाही, कुठला हत्यार नाही, हाताने. हातानेच. खूप सुंदर. आता माझं वय 90 आहे ना, मी तुमच्या पाया पडू शकतो. माझी वारी 50वी. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे महिन्याचं म्हणजे असंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघत होता आम्ही इथे रंग. मित्रांनो, आज आपण आलेलो वारीला. तर आपल्या आषाढी एकादशीला एक काय थोडेच दिवस बाकी राहिले आहेत. आता ती आषाढी एकादशी आपल्याला 25 जुलैला बघायला भेटणार आहे. तर आज आहे 23 जुलै. तर आज आहे वाखरीमध्ये रिंगण. तर आज आपण वाखरीमध्ये आलेलो आहोत मित्रांनो, तर रिंगण सोहळा बघण्यासाठी. तर त्या रिंगणामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे मित्रांनो. हा जो ब्लॉग आहे तो सगळा सस्पेन्स टाईप असणार आहे, म्हणजे तुम्हाला जास्त सस्पेन्स क्रिएट करणार मी या ब्लॉग मध्ये. म्हणजे रिंगण म्हणजे काय, ते रिंगणामध्ये ते धावणारे जे घोडे असतात त्याला अश्व बोलतात, ते का धावतात, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. आतापर्यंत तुम्ही आपला जो इंट्रो झालेला त्या इंट्रोमध्ये तुम्ही बघितलं असेल काय काय क्लिप मी टाकलेले आहेत. तर अशाच क्लिप आपल्याला संपूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, मला एक बोलायचं होतं की जसं की तुम्ही आपला दिवे घाटचा जो ब्लॉग आहे त्याला तुम्ही एवढा भरभरून प्रेम दिला. जी आपली जी व्हिडिओ होती ती 1 लाख प्लस गेलेली आहे. तर त्यासाठी मी धन्यवाद बोलतो. तर या व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला, रामकृष्ण हरी. कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला ब्लॉगकडे बोलूया. तर मित्रांनो, आपल्यासोबत साक्षात निशान पाडे एडिट्स आलेले आहेत. तर मित्रांनो, यांच्या पण आता चॅनलमध्ये 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहेत. 99K झालेले आहेत ना रे. तर 1 लाख होतील की नाही लवकर? तुमचा सर्वांचा सपोर्ट आणि असाच आशीर्वाद असेल तर नक्कीच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि आपला सिल्वर प्ले बटन पण वाजत गाजत घरी आणू. हो, एक नंबर एक नंबर. तर बघा, आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत किशन भाई आहेत, ज्यांचा इंस्टाग्राममध्ये पण मस्तपैकी ते ड्रोन शॉट वगैरे टाकतात. आणि आपल्यासोबत कॅप्चर बाय पियुष यांचा आहे बघा, एकदम तयारी. तर बघा, सगळ्यांनी आउटफिट वगैरे घातलेले आहे. तर चला मित्रांनो, ब्लॉगकडे ओढूया. तर आता काहीच वेळानंतर आपला रिंगण सोहळा बघायला भेटणार आहे. तर चला. मित्रांनो, हे बघा, आपल्याला इथं जेवणाची सोय पण इथं बघायला भेटते. एकदम असं मोफत जेवण इथं. तर बघा, हे सगळं बघा, हे आपल्याला इथं जेवण इथं बघायला भेटतं. चला बघूया, जे दादा आहेत त्यांना विचारू आपण की हे किती वर्षापासून करतात. आणि तुमचं नाव काय अमोल शेगावकर. आणि ही सेवा तुम्ही किती वर्षापासून करता आणि किती दिवस ही सेवा करता? जवळपास 9-3 वर्ष झाली. पण ज्यावेळी माऊलींची पालखी इथून त्यावेळी सकाळी नाश्त्यासाठी आम्ही सेवा करतो. वर्षामध्ये 1 दिवसच करतो, ज्या दिवशी माऊलींची पालखी जाते त्या दिवशी. तरी अंदाजे किती माणसांची किती सेवा होते? एक 1000-1500 लोकांची तरी होते. 1000-1500. आणि तुमचा मेनू मध्ये काय काय तुम्ही ठेवता? आम्ही महाराष्ट्रीयन जसं की पिठलं भाकरी, ठेचा, भात, ह्या मेनू असतो आमचा. मस्त मस्त. असंच तुम्ही दरवर्षी काम करत राहा, आम्हाला बघून भारी वाटतं. कारण तुमच्यासारख्या माणसांना बघून आणि भरपूर लोक म्हणजे उत्साहाने पुढच्या वर्षी अजून ते सहाय्य करतात आणि मदत करतात. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता आपण कमीत कमी 2 किलोमीटरच्या आसपास चाललेलो आहोत. म्हणजे आपण आता वाखरीमध्येच आहोत. तर वाखरीचा आपला थोडासा पुढं आला तर आपल्याला बाजीरावची विहीर आपल्याला इथं बघायला भेटते. म्हणजे पेशवा बाजीरावची विहीर. तिथं आपल्याला तो रिंगण सोहळा तिथं बघायला भेटतो. म्हणजे तो तिकडं असा पूर्ण असा मोठा मैदान आहे. तर त्याच ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत. तर माझ्या पुढं मागं सगळीकडे आपल्याला वारकरी दिसणार आहेत. तर जाऊया तिकडं. तर जाऊ, आपल्याला समजेल की नक्की तिकडे काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. चला ब्लॉगकडे आता बोलूया. तर मित्रांनो, हे बघा, आपण त्या जागेवर आलेलो आहोत. हाच आपला तो मैदान आहे. आणि तर सगळे लोक बघा कशी आता जेवायला वगैरे थांबलेली आहेत. तर ही आता सगळ्या आता नॉर्मल गोष्टी होणार आहेत. आता तो तिकडं ती जो मी तुम्हाला बोट दाखवतो ना, तिकडं आपण त्या ठिकाणी आपल्याला तिथं रिंगण सोहळा इथं बघायला भेटणार आहे. ते बघा, आणि ही याच दिशेने सगळे लोक पुढे येत जातात असे. तर मित्रांनो, हे बघा, अशा आपल्या इथं खेळ इथं बघायला भेटतं. बघा.
बघा यांच्या अंगाने सगळं चिखल वगैरे लागलेलं आहे. हे इकडे सगळे खेळतात, गेम खेळतात बघा. इथं बघा नाचतात बघा. तर मित्रांनो आता मी त्याच जागेवर उभा आहे ज्या जागेवर ना आपल्याला माऊलीचा घोडा ते धावताना इथं बघायला भेटणार आहे. तर हे बघा हाच तो जागा आहे बघा. हे सगळे रस्सी वगैरे लागलेले आहेत. आता हे सगळे लोक आहेत ना, हे सगळे आधीपासून इथं येऊन थांबलेली आहेत. आणि तो जो असं ओपन जागा दिसते ना, हे सगळं सर्कल आहे. हे असं मोठं सर्कल आहे. तर आपल्या सर्कलच्या इथनं आपल्याला इथं देवाचा आश्व इथं धावताना इथं बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो बघा आपण त्याच जागेवर आता आपण चाललेलो आहोत. ही जी रस्सी आहे ना, ही रस्सी अशी सगळी सर्कलमध्ये लागलेली असते. ही एक रस्सी आणि ती एक रस्सी आहे बघा. ती दिसते का तुम्हाला? ती बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीच्या आतमध्ये कोण येणार नाही. तर ही सगळी गोष्टी तर आपल्याला बघायला भेटतं. आणि याच जागेवर आपल्या इथं आपल्या आश्वासन टापा इथं बघायला भेटणार आहे. इथं आपला माऊली इथं धावणार आहे बघा. इथं करा परत करा. हे बघा मित्रांनो इथं एकमेकांच्या इथं पाय पाडताना इथं दिसतं इथं आपल्याला. अजून एक राऊंड. तर मावशी तुम्ही कुठनं आला? परभणी जिल्हा काय? तुम्ही आपली वारीची सुरुवात कुठनं केली तुम्ही? पंढरपुरापासून काय? अच्छा, म्हणजे तुम्ही इथं एकटा आला का तुमचे बाकीचे लोक पण आलेले आहेत? तुमची कितवी वारी तुमची? दुसरी तिसरी आहे काय? तुमचा आपल्या वारीबद्दल काय अनुभव सांगाल का आपल्याला? म्हणजे तुम्हाला वारी करून कसा वाटतो? छान वाटतो ना? तुम्हाला असं तुम्ही आता एवढे दिवस तुम्ही चालता हो, तुम्हाला असं दम वगैरे लागत नाही का? अच्छा, मला एक प्रश्न आहे. आता जे तुम्ही एकमेकांच्या पाया पडला तर ते तुम्ही का पडला असा? माऊली म्हणून पाया पडलं का? असं का? अच्छा, चला धन्यवाद. तुमची पहिली वारी आहे का तुमची? तुमचा कसा अनुभव काय तुमचा सांगताय की पहिल्या वारीमध्ये काय झालं तुम्हाला? काय अडचण आली नाही. एवढ्या गर्दीतून आलो विठू माऊलीनं. कुठेही असं गाडीवरच आलो आम्ही, पण कुठं असं टच झालं नाही, काय नाही. एवढी लाखो संख्या येताना पण बघितलं आम्ही, पण कुठेही देव माऊलीनं आम्हाला कुठेही अडचण येऊ दिली नाही. मित्रांनो इथं बघा आपला थर इथं चढताना इथं बघायला भेटतं बघा. एका झटक्यामध्ये चढलं इथं बघा. आता त्याच्यावरती ते ढोलकी वाजवणार बघा. बघा मित्रांनो आता इथे ढोलकी वाजवणार बघा. तर दादा हे जे तुम्ही झाडे लावा झाडे जगवा, हे तुम्ही असं इथं काय लिहिलं? असं म्हणजे काय तुम्ही संदेश काय दिला? उज्ज्वल भविष्यासाठी झाडांची अतिशय आवश्यकता आहे. सध्या ऑक्सिजन पूर्ण कमी होत चाललाय झाडे कटिंग झाल्यामुळे, त्यासाठी झाडांची आवश्यकता आहे. आपण आज बघताय की आपण 20 रुपये लिटरनी पाण्याची बॉटल घेतो. काही दिवसांनी असं होईल की आपल्याला 100 रुपये लिटरनी ऑक्सिजन घ्यायला लागेल विकत. तेव्हा तुम्हाला झाडांची किंमत कळेल. एक झाड 100 पक्ष्यांचं घरांचं देवा होतो. आता पक्ष्यांना अन्नदान होतं. तेव्हा हे दान हे सर्व श्रेष्ठ आहे. आपण आळंदी ते पंढरपूर वारी करतो, त्यांना अन्नदान करतो. सगळे माणसांनी अन्नदान केले, पण हे जे दान होणार आहे झाडांचं, हे दान नंतर त्या पक्ष्यांना फूड बँक होणार आहे. त्यांना मध मिळणार खायला, त्या फुलातून त्यांना मध मिळेल, पाणी मिळेल. त्यामुळे हे होणं खूप गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना आणली मायबाप सरकार, पण लाडकी झाडं योजना आणा तुम्ही. इथं मित्रांनो बघा, इथं आपल्याला मातीच्या इथं आपल्याला विठोबा रुक्मिणीचं बघायला भेटते.
तर हे बघा हात बघा मित्रांनो, याच हाताने आपल्याला या मूर्तीचं साकारलेलं आहे तिथं बघा मित्रांनो. किती सुंदर आपल्या इथं दृश्य इथं बघायला भेटतंय. तर दादा सगळ्यात पहिले तुम्हाला मी प्रश्न विचारतो की तुम्ही कुठनं आला तुम्ही? अच्छा, हे जी तुम्ही जी सुंदर आपली जी मूर्ती बनवली आहे हे तुम्ही बनवले का? अच्छा याचा अर्थ की पांडुरंगाने माझ्या बनवून घेतली. अच्छा, म्हणजे तुमचा एक संकल्प होती की तुम्ही असा म्हणजे मनामध्ये आला म्हणून बनवला की काय विषय होता? माझा जो चालून थकलेला जो वारकरी आहे हा. त्याला एक ऊर्जा देण्यासाठी प्रत्यक्षात माझ्या वाकरीच्या रिंगणात स्वयंभू मूर्ती प्रगटली हे दाखवून देण्यासाठी हे माझ्यातून कला केली. अच्छा मित्रांनो बघा किती सुंदर आपल्या इथं मूर्ती इथं बघायला भेटते. यांच्या हातानेच देवाला घडवलं बघा, इथं साकारलेलं आहे. किती सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटते बघा मित्रांनो. डिटेलिंग तुम्हाला दाखवतो. हे विठोबा आपले त्याच्या साईडला आपल्याला इथं विठोबा रुक्मिणी इथं बघायला भेटतं मित्रांनो. खूप सुंदर. तुम्हाला किती टाइम लागला इथं बनवायला? 4 तास लागले. 4 तास काय? अच्छा, म्हणजे तुम्ही माती वगैरे इथंच गोळी केली? रिंगणातली माती, रिंगणाचीच माती आहे का? रिंगणातली माती, कुठला अवजार नाही, कुठला हत्यार नाही, हाताने हातानेच? अच्छा मित्रांनो बघा 4 तासाची मेहनत. खूप सुंदर इथं बघायला भेटते. कसं काय माऊली या रिंगणला. तर मित्रांनो खूप आपल्याला इथं उत्साह इथं बघायला भेटतं. फुल एनर्जी इथं आहे आपल्या इकडं. असं वाटतच नाही ही लोक एवढी चालत आलेली आहेत. खूप उत्साह. माझ्या मागं पुढं तुम्ही सगळीकडे बघू शकता. आपल्याला इथं एनर्जीवाले इथं सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. सगळीकडे वारकरी इथं बघायला भेटतात मित्रांनो. आता काहीच वेळेला इथं आपल्या रिंगण इथं बघायला भेटतं. तर जेमतेम 1:30 वाजलेलं आहे. तर आपल्या रिंगण सोहळा थोड्या वेळानंतर बघायला भेटणार आहे. तोपर्यंत आपण सगळं बाईक्स इथं कव्हर करतो. आता जसं दादाने इथे एका दादाने आपल्याला मूर्ती साकारताना इथं दाखवलेली आहे, त्या गोष्टी आपण इथं दाखवलेल्या आहेत. तर अशा किती गोष्टी आपल्या इथं बघायला भेटतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर लाईक जर केलं लाईक करून ठेवा, सबस्क्राईब देखील करून ठेवा. चला ब्लॉग करण्याचा बोलत पुढच्या गोष्टी काय काय तुम्हाला दाखवतो तर बघत राहा. तर महाराज हे जो आपला रिंगण सोहळा आहे जो आपण का असं जे उत्सव साजरा करतो आपण, हा रिंगण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून चालतोय. त्याच्या अगोदर रायबत बाबांनी दिंडी काढलेली आळंदी ते पंढरपूर. आणि हा सोहळा म्हणजे 1 दिवस अगोदर आषाढीच्या 2 दिवस आषाढीच्या अगोदर इथं सगळे वारकरी जमतेत महाराष्ट्रातली काय, आणि हा सोहळा पार पडते. तर मला अजून एक प्रश्न होता, माऊली म्हणजे काय? आदरानं आता आपण एक दुसऱ्याला कसं माऊली म्हणून हाक मारतो ते का मारतो असं? आदर आपल्या ठिकाणी माऊलीचाच छंद आहे आणि आपण एकमेकाला आदरानं बोलतो माऊली म्हणून. आणि जे आपण एक दुसऱ्याच्या पाया पडतो आपण हा, ते काय त्याचा काय अर्थ निघतो असा? म्हणजे तुमच्या आम्ही पाया पडलो, आम्हाला तुम्ही माऊलीच वाटतं. आता माझं वय 90 आहे ना, मी तुमच्या पाया पडू शकतो. माझी वारी 50वी. 50 आणि तुमचं वय 90. 90. तर तुम्हाला असं तुम्ही चालत आलं ना की वारीवर, हो, तर तुम्हाला असं दम वगैरे लागत नाही? त्याचा दम लागतो तालात या देवाच्या. तर आता तुमच्या समोर पांडुरंग आले हा, तर तुम्ही त्यांच्याकडनं काय मागणार? काही ना दर्शन मागणार, आम्ही काही मागणार नाही. काय नाही मागणार? हा, वारकरी स्वार्थी नसते. मित्रांनो इथं बघा आपल्या आजी इथं पूर्ण क्राऊडमध्ये इथं पूर्ण एनर्जी सोबत डान्स करताना इथं दिसतं आपल्याला. बघा मित्रांनो फुल एनर्जी सोबत आपल्याकडे डान्स आणि बाकीचे आजूबाजू लोक त्यांना सहकार्य करतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे असे बोलत बोलत त्यांचा जरा उत्साह वाढवतात इथं बघा. आजी फुगडी गेला फुगडी.
आलेली आता तर तुम्हाला दाखवतो चांगलं चांगलं दृश्य. मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपले इथं सगळे मित्र इथे चिखलामध्ये गेलेत. माऊली वगैरे बघा, हे बघा, हे बघा मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी बोललो ना ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे आणि काही काही गोष्टी तुम्हाला देखील माहिती नव्हत्या त्या देखील तुम्हाला आज माहिती झालेल्या आहेत. त्यासाठी लाईक करा, कारण की मित्रांनो या अशा गोष्टी करण्यासाठी खूप मेहनत लागते. आता ती एक आपण रिंगाने शूट करण्यासाठी कमीत कमी आपण 2 ते 2.5 तास आपण उभं होतो नुसतं, कारण की ते तुम्हाला शॉर्ट दाखवण्यासाठी ते सगळ्या गोष्टी चालू होता. आपली बाकी सगळी पोरं पण ते एका शॉर्टसाठी खूप मेहनत करत असतात. तर मग त्यासाठी सगळ्यांसाठी लाईक करा मित्रांनो. तर आता हा आपला होता रिंगणचा ब्लॉग. आता उद्या आहे 24 तारीख आहे. तर उद्याच्या त्यामध्ये आपण चंद्रभागा वगैरे आपण जे कवर करणार चंद्रभागा आणि डायरेक्ट आता पंढरपूरमध्ये आपण भेट देणार आहोत. तर तो ब्लॉग देखील मस्तपैकी या ब्लॉग सारखाच असणार आहे, खूप इंटरेस्टिंग आणि थोडा सस्पेन्सफुल. तर मित्रांनो लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय.